पश्चिम पट्ट्यातील पशुधन पर्यवेक्षक एसीबीच्या जाळ्यात। आदिवासी उपाययोजना दुधाळ गटात शेतकऱ्याकडे केली होती पैशाची मागणी। खेड तालुक्यात लाचखोरीचा आणखीन एक अंक। भामा आसखेड धरणातून विसर्ग थांबला। धरणात 93.54% पाणीसाठा। चासकमान धरणात 96.31% पाणी। नदीपात्रात 4823 विसर्ग। पावसाच्या विश्रांतीमुळे शेतीच्या कामाची लगबग सुरू। खेडचे उपविभागीय अधिकारी म्हणून अनिल दौंडे रुजू। उपविभागीय अधिकारी दौंडे यांनी स्वीकारला पदभार। तालुक्यातील जनतेनं केलं स्वागत। निवडणूक कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या संतोष जोशी यांच्या कुटुंबियांना शासकीय मदत। शासकीय मदतीचा 15 लाखांचा धनादेश कुटुंबियांकडे सुपूर्त। आमदार दिलीप मोहिते, प्रांत अनिल दौंडे, तहसील ज्योती देवरे यांच्या हस्ते धनादेश कुटुंबियांच्या स्वाधीन। यंदा सोयाबीन वगळता कोणत्याही पिकाचा पेरा उद्दिष्टापर्यंत पोहोचला नाही। कृषी विभागाच्या उद्दिष्टापेक्षा 12% कमी भात लागवड। यंदा 87.94% भात लागवड। कृषी विभागाच्या अंतिम पेरणी अहवालातून माहिती समोर। सेवानिवृत्त सैनिक अधिकारी, माजी सैनिक पत्नी, विधवा, वीर माता, वीर पिता, वीर पत्नी आणि सेवारत सैनिकांसाठी सैनिक हो तुमच्यासाठी 10 ऑगस्ट रोजी तालुका स्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली आयोजन। जिल्हा सैनिक कल्याण मंडळातर्फे उपक्रम। राजगुरुनगर नगर परिषदेच्या ताफ्यात फायर बुलेट दाखल। शहरातील अरुंद रस्त्याच्या जागी देखील जलद गतीने पोहोचणार। मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांची माहिती।